नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव काय सांगा? हां, शिवाजी हरिभाऊ माळे, कुठलं गाव? जागजी, तालुका? उस्मानाबाद, धाराशिव. हां. आणि जिल्हा पण धाराशिव. तीच आहे. बरं बरं बरं. तुम्ही आपल्याकडे आला होता त्यावेळेस काय त्रास होता तुम्हाला? काय चालायचं येत नव्हतं. तुमचं वय किती आहे सध्याला? वय चांगलं 75च्या पुढे आहे. बरं. म्हणजे चलायला येत नव्हतं म्हणजे नेमकं काय व्हायचं? गल जात होतं, चमकत होतं सगळ्या अंगात. हां. पावरच नव्हती, उठून उभारायची, चालायची. काठी वगैरे घेऊन उठतो जाऊ का? काठी घेऊन. उठतो जाऊ का? हां, का नाही ते पण? काठी घेऊनच आपल्याकडे आलं होतं तसं तेव्हा कसं आलं होतं? धरून आणलं होतं. हां. हां, पोराने धरून आणलं होतं. बरं तुमच्या पायऱ्या चढायला गेलं ते मला. बरं 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 बरं. आणि तुमच्यातून उठून सगळ्यात ह्याच्यात तुमच्या दवाखान्यात फिरलो, पुन्हा चमकल नाही ना काय नाही तेवढं. नंतर का? हां. उपचाराच्या नंतर? हां, म्हणजे आधी यायचं होतं तेव्हा त्यावेळेस धरून आणली होती तुम्हाला माणसांनी सगळं? धरून आणलं होतं. बरं बरं. आणि आपल्या उपचाराच्या नंतर काय काय फरक पडला तुम्हाला? उपचारात उठायला बसायला उठा बरं आता जरा. संध्याकाळी झोपलं तरी ती जळजळी बंद झाली. बरं. हां आता उठा जरा सर. हां, उठायचं सरळ. जर चालून दाखवा बरं. इतकं सर चालायला अजून किती हो? होय. हं? आधी येणं झालं तेवढं? हे कुठलं धरावं लागतं तर हां हां. लयच अवघड झालं. तुम्ही आपल्या उपचाराने वगैरे खुश आहो? किती माणसं घेऊन आला आज आज गावातले? आज काय 4-5 पण महाग राहिली माणसं, गाडी नाही मिळाली. बरं 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 बरं. आता दुसऱ्या कॅपाला आपल्या उपचाराने खुश तर राहा की तुम्ही? खुश आहो. बरं बरं. असे जे तुमच्यासारखे रुग्ण आहेत. एक झालं हं. जे संध्याकाळी 12 वाजता गुळण्या यायच्या ती बंद झालं. बरं बरं बरं. पुन्हा उठल्यावर हं. उठलं की चक्कर येत होती, हं. ती बंद झाली. चला आता सरळ चालायला. बरं, नाहीतर बरं. उठल्याबरोबर आधी अळकं पिळकं देवत होतं, पुन्हा पाय आपटून उभं राहायचं, मग काठी हातात घेऊन चालायला लागायचं. हं, हं. हां. बरोबर. एकदम खुश एक झालो. महिना पोरानं मला बोललेलं, जाऊ जाऊ तुमचा पत्ता आलता, हं. पण ही पोराला सुटीच नाही ना त्याला कामाची. एक माळव एक तर एक खाट्याला चालली बरं बरं. जाऊ की जाऊ की. हां. थोरल्या पोराला म्हणून उद्यापासून आपल्यापाशी यायचं काठी वगैरे. आता आपलं काही इलाज नाही म्हणलं आपलं काही. हं, हं. पळ काढला मग. बरं बरं बरं. आणि तुम्ही जे असं जे कंबरदुखीचे ज्यांना बसता येत नाही, उठता येत नाही, असे जे पेशंट अशा रुग्णांना आपल्याबद्दल काय सांगू शकाल? मी जी सांगितलं ती काल ही तर आलता याच्या पस्तूर हां. तुमच्या नाही किल्ला. नाही, मी काय म्हणतोय असं जे दुसरे रुग्ण आहेत हां. अशा पेशंटला तुम्ही काय सांगू शकाल आपल्याबद्दल? माझ्या ज्याला व्हायलं हं. त्याला बरोबर सांगणार, तुम्ही जाऊ मर्गाला कंप्लीट 100% होऊन येते. बरं 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 बरं. आम्हाला बघितलं सगळे म्हणायचे जाऊ जाऊ, सगळीच म्हणायचं. हां. नाहीतर मी आता 8 वर्ष झालं मी राहणार आहे. बरं. देऊळ बांधले महादेवाचं. हां हां. मी घरी कधीच येत नाही. बरं 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 बरं. तिथंच पाणी, तिथंच आंघोळ, तिथं जेवण, तिथं चहा सगळं असते. बरं 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 बरं. मग ती पोर आणून देते तर हां हां. आपण तिथंच बसायचं. बरं बरं बरं. मग ती आता ही गावात फिरायला ना जरा, हां. आधी फिरता येत नव्हतं? महाराजाला कुठला गुण आला घेऊन तिथं हां. बरं घ्यायचा. बरं बरं कसं बरं. कसं आहे मग ती पोरानं तुमचं ते आलं ना मोबाईलवर, हां, हां. हे दावलं. बरं बरं. चालतंय चालतंय. खुश तर राहा की बाबा. हां, खुश आहे. चालतंय. धन्यवाद. हां. धन्यवाद.